नमस्कार. आज प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा आज मस्तीत जगण्याचा दिवस आहे. 31 आहे. सगळ्यांची मज्जा आहे. करणारे मजा करतातच, पण करा थोडं थोडं जगायला पण हवंय आपल्याला. बघा, आता मोठ्या पार्ट्या नका करू. शेजारी शेजारी एकत्र या. आज आहे मंगळवार, म्हणजे पुलाव बिर्याणी नाही म्हणत, पुलाव करा. काही स्वीट बनवा किंवा मागवा, करूच नका, मागवा. आणि एकत्र बसून छान गाणी ऐकत वगैरे जेव्हा गप्पा गोष्टी करा. मज्जा करायला काही करू शकतो आपण. मैत्रिणी एकत्र या, बहीण भावंड एकत्र या. आता थोडे दिवस बहीण भावंड म्हणता येईल आपल्याला, कारण अजूनपर्यंत 4-4, 5-5, 3-3, 2-2 भावंड आहेत. नंतर नाही शेवटी, पण आता तर म्हणू शकतो ना. भावंड एकत्र या. काही आता तुम्हाला सांगते, दर 31ला आम्ही 5-6 वर्ष जवळजवळ एक हॉल घ्यायचो, छोटासा, जास्त नाही. एक हॉल घ्यायचा आणि आम्ही सगळी भावंड, आम्ही 5 भावंड आहोत, एक भाऊ आहे, आम्ही 6 जण. आणि आमची मुलं जे अवेलेबल आहेत ते, आम्ही आमचे नवरे नाही, कारण आम्ही कशीही मजा करतो, त्यामुळे त्यांना घेतच नाही आम्ही मधी. कारण एन्जॉय करायचं तर एन्जॉय बाबा, मग बाकी काय मध्ये नको आहे. आणि त्यांची मुलं, आमची मुलं ज्यांना यायचं आहे ते, जे अवेलेबल असतील ते, असं. आणि मग ते सगळे मिळून कॉन्ट्रिब्युशन काढायचं आणि मस्त हॉलमध्ये नुसतं गाणी लावायची आणि धमाल करायची. मी तुम्हाला बघा, आता लास्ट 31चे तुम्हाला मी थोडेसे भाग दाखवते. बघा तुम्ही, इतकी धमाल करतो आम्ही. काय हवंय ते खायचं, काय असेल, शेवटी सगळ्यांनी मिळून बिल द्यायचा, आपल्या आपल्या गाड्या मारायला, घरी यायचं, मस्त झोपायचं. सकाळी फर्स्ट जानेवारी एकदम फ्रेश मूड, सगळे एकत्र भेटणार सगळेच. तर असं करा, थोडीशी मजा. आणि आज आपल्याला, आज काय मंगळवार, त्यामुळे काही खास नाही. मेथीचे पराठे केले, ते बघूया. मेथीचे पराठे म्हणा, थेपले म्हणा, जे हवंय ते म्हणा, ते आपण बघूया. बाकी तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आपला प्रवास मस्तीत होऊ द्या. अगदी वर्षभर आपला जीवनाचा प्रवास मस्तीत जाऊ द्या. पुढचं 2025 वर्ष अगदी अगदी म्हणजे अगदी आनंदाचं, सुखाचं, निरोगी, छान जाईल. हीच शुभेच्छा. नमस्कार. आता आपण मेथीचे पराठे बघूया. मेथीचे पराठे बघायच्या आधी ना, तुम्हाला सांगते, बघा, टोप तापत ठेवलं आहे आणि त्यात हे मेथी 1 चमचा टाकली आहे. ते कसं, असं पिरियडला मुलींना कसं पोटात वगैरे दुखतं, मुलींना काय बरेच हल्ली त्रास व्हायला लागलेत, पोटात दुखतं, पाय दुखतात, तर अशी ही मेथी आहे ना, जरा गरम तुपात जराशी टाकायची ती, आणि त्याच्यात ग्लासभर पाणी घालायचं आणि ते पाणी छान उकळायचं. अहो, हे पाणी जर प्यायल्यानं जर पोटात दुखत असेल तर अगदी 10 ते 15 मिनटात गोळी घेतल्यासारखे पटकन पोटातलं थांबतं. असं करून बघा हा उपाय. खरंच सांगते, मुलींना वगैरे जो काय त्रास होतो ना, अगदी खूप छान उपाय आहे. अगदी चमचाभर मेथी उकळायची पाण्यामध्ये. हे बघा, असं छान उकळायचं आणि गाळून 1 ग्लासभर पाणी प्यायचं. पटकन आराम होतो. कधी गोळी विसरतो आणायला, किंवा संपते आपली गोळी, अशा वेळेला हा उपाय, मी तर म्हणते, नंतर तुम्ही 1-2दा हा उपाय घेतलात ना, तर तुम्ही गोळी घेणारच नाही. हेच घ्याल. काही साईड इफेक्ट पण नाही आणि खूप छान. करून बघा हा उपाय. मला आता मेथीचे पराठे म्हटल्यानंतर पटकन आठवलं, म्हणून मी गेलं. आणि मी पण आज का घेते, कारण मी गावावरून आले ना, तर थोडंसं पाय वगैरे ना माझे असे असं म्हणजे खेचल्यासारखं, आपल्याला कसं शरीराला त्रास वाटतो, तसं झालेलं. म्हटलं हे 1 ग्लासभर पाणी घ्यायचं, खूप छान वाटतं. करून बघा हा प्रयोग.
आणि आता आपलं हा गव्हाचं पीठ हे 2 वाट्या, 1 वाटी आधी टाकलं आणि ही दुसरी वाटी, 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं. त्यामध्ये आपण एक छोटी वाटी, अगदी भरून पडणे, चण्याचं पीठ घेतलं. छोटी वाटी तांदळाचं पीठ घेऊया. तांदळाचं चण्याच्या पिठापेक्षा थोडं कमी घ्या. आणि तिन्ही पिठं आपण एकत्र करूया. याशी ते आपण छोटी मोठी अशी वाटी घेतलेली आहे. गव्हाचं पीठ मोठी वाटी घेतलेली. हे आता मिक्स करून याच्यामध्ये आपण थोडा ओवा बारीक करून घालायचा. बारीक करून म्हणजे हातावरती जरासा चुरडून घालायचा. हे आहे काळी मिरी, ब्लॅक पेपर पावडर, थोडीशी अगदी पाव चमचा घ्यायची. त्याच्यामध्ये अगदी थोडी. हा ओवा आहे तो जरा हातावरती हे करून टाकायचा. मीठ घातलं, तिखट घालायचं, हळद घालायची, जे काही चवीला वाटेल ते घालायचं. चवच आणायची आहे ना आपल्याला. तिखट घालायचं आणि कोथिंबीर थोडी, हे आपण हळद घातली, कोथिंबीर आणि मिरची, आलं, लसूण असं थोडंसं बारीक करायचं, अगदी थोडंसं. हे आता साखर घातली जराशी. असे बघा, कोथिंबीर घेतली, त्याच्यात 2 मिरच्या घेतल्या. आता तिखट घातलं आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घाला. तुम्हाला अगदी तिखट, आणि पराठा म्हटलं जरा तिखटच हवा आहे, तो छान वाटतो. तुम्ही 2 मिरच्या 1 मिरची वाढवली हरकत नाही. छान मस्त तिखट असं खायला बरं वाटतो पराठा. आणि आलं लसूण घालायचं थोडं. आणि आलं लसूण असेल तयार तर ते तसं घातलं तरी चालतं. याला थोडं बारीक करायचं मिक्सीवरती, ते घ्यायचं. हे बघा असं छान आणि मिक्स करायचं. हा मेथी चिरून ठेवला आहे बारीक. ते ओढायचं यंत्र मिळतं, त्याच्यातही मेथी बारीक केली तरी चालेल. ही मी हातानेच कापली आहे. आणि हा थोडासा चाट मसाला, आंबटपणाला काहीतरी हवं नसेल चाट मसाला, जास्तीत जास्त तुम्ही ना आपली आमचूर पावडर घ्यायचा. आता माझ्याकडे पण नाही आहे आमचूर पावडर. छान काही तर आपला आहे चाट मसाला, हरकत नाही. नाहीच झालं तर थोडंसं वरून असं लिंबू पिळा. काहीच नसेल तर थोडासा आंबटपणा असला तर बरं वाटतं. असं सगळं हे पीठ मळून थोडंसं 2 चमचे तेल घेऊन असे गोळे करायचे आणि छान पातळ लाटून छान मस्त असे शेकवायचे. दहीसोबत घ्या, सॉससोबत घ्या, नाहीतर चहा बरोबर. असे मस्त पराठे होतात. असं छान लाटून शेकवताना तुम्ही बटर घ्या, तूप घ्या, नसेल काही तेल घ्या, काही हरकत नाही. हे बघा, हे गावचं तूप छान रवाळ आहे, गाईचं तूप. गावाला आमच्या बाजूलाच अगदी गोठा आहे. कधी कधी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. अगदी त्यांच्या 25 गाई आहेत. आणि छान मग असं तूप. हे शक्यतो पराठा शेकून झाला ना की वरून तूप लावा, ते जास्त चांगलं होईल. जर कोणाला तूप पचत नाही ना, मग ते असं गॅसवर लावायचं. असे आपले पराठे तयार, मस्त छान. आता आम्ही कसं 31 साजरा करतो, कसं आम्ही एन्जॉय करतो ते दाखवते. हे आता माझ्या भाचीने गाणं गात होती. ते थोडं ते उशीचं गेम माहिती आहे ना, त्याच्यात मग जे हरतील त्यांना असं काही
पनिशमेंट दिलेली आणि मग त्याच्यात हिने गाणं, ही माझी बहीण आहे बघा, ती नाचते, तिला मग नाचायला सांगितलं. असं सगळं. हे बघा, हा माझा भाऊ, इकडे माझी सुनबाई आहे, ही भाची माझी बहिणी. अरे अशी धमाल की आम्ही खरंच फ्रेश होऊन जातो. हे बघा, हा माझा मुलगा, ही सून आणि माझी बहीण, हा भाऊ इकडे. हे बघा यांचं कसं काय, तिकडे मी उड्या मारते. अशी खूप मजा हो. काय करणार, हे सगळं ना हवंय. आत्ताच्या त्या जनरेशनमध्ये जेवढं टेन्शन आहे ना, त्यांना हा एक ब्रेक हवा आहे. असं कधीतरी एकत्र येऊन एन्जॉय केलाच पाहिजे. किती छान आम्ही एन्जॉय करायचं ते बघितलं तुम्ही. प्रयत्न करा, खूप छान वाटेल. आणि आपले मेथीचे पराठे करून बघा, खूप छान होतात. त्यातही खूप प्रकार आहेत, आपण हळूहळू बघू. बाकी माझी व्हिडिओ कशी वाटली, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्ते.